नाशिक गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी आरोपी मामा राजवाडेला आता जामीन मंजूर झालाय। भाजप नेते सुनील बागुल यांचा हा निकटवर्ती मामा राजवाडेसह 5 जणांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला। आणि या संदर्भात सुद्धा माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय अपडेट्स आहेत? कल्याणी 5 ते 6 महिन्यापूर्वी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली होती। नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये एका गोळीबार प्रकरणात सुनील बागुल याचा पुतणा आणि आणखीन काही लोकांना या प्रकरणी नाशिक पोलिसांनी हे ताब्यात घेतलेलं होतं। मामा राजवाडे हे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख होते, ते भाजपमध्ये आलेले होते आणि त्यानंतर मामा राजवाड्यासह अन्य काही लोकांना या सगळ्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मागच्या काही दिवसांपासून हे सगळे लोक कारागृहात होते, पण अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मामा राजवाड्यासह अन्य काही लोकांना जामीन हे मंजूर केलेलं आहे। त्यामुळे आता पुढची या सगळ्या गोळीबार प्रकरणातली सुनावणी काय काय एकूणच निर्णय येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपी मामा राजवाडे याला आता जामीन मंजूर झालेला आहे। भाजप नेते सुनील बागुल यांचा निकटवर्ती असलेल्या मामा राजवाडेला जामीन मंजूर झाला।